नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक बुधवंत, के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आपलं सर्वांचं या व्हर्च्युअल लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे. आपण 12वी राज्यशास्त्राचा अभ्यास या ठिकाणी करत होतो आणि त्यामध्ये आपण मागील लेक्चरला पहिल्या 2 प्रकरणावरील जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न होते याचा आपण अभ्यास केला. या लेक्चरला आपण 3ऱ्या प्रकरणावरील जे धड्याखालील ऑब्जेक्टिव्ह आहेत त्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न पहिला अ. त्याच्यामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे रिओ दी जेनेरिओ अर्थ समिट 1992 यावर लक्ष केंद्रित करतो. कशावर लक्ष केंद्रित करतो? पर्याय दिलेले आहे. पर्यावरण आणि विकास, ब. आण्विक प्रसार बंदी, क. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ड. लिंग भाव निगडित समस्या. रिओ द जेनेरिओ ही जी समिट होती ही पर्यावरण आणि विकास यावर होती, म्हणजे उत्तर आहे अ. पर्यावरण आणि विकास. पुढचा दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे आज भारताचा लिंग भाव निगडित दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो. कशावर? पर्याय दिलेले आहेत. अ. शिक्षण, ब. लोककल्याण, क. विकास आणि ड. सक्षमीकरण. तर त्याचं उत्तर आहे ड. सक्षमीकरण. पुढचा पहिल्या प्रश्नामधला ब आहे दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे जास्त उत्पन्न देणाऱ्या जातींच्या बियाणांचा विकास, सिंचन पद्धतीचा विस्तार. आता जास्त बियाणांचा विकास आणि नवनवीन जे सिंचन पद्धती याचा विकास कशामध्ये झाला? तर हरित क्रांतीमध्ये याचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. उत्तर आहे हरित क्रांती. प्रश्न दुसरा आहे भारत सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देते. कोण करतं? भारत सरकारला विचारगट म्हणून कोण काम करतं आणि भारत सरकारला कोण सल्ले देतं? तर नियोजन आयोग हा भारत सरकारला सल्ला देण्याचं काम करतो, म्हणजे उत्तर आहे नियोजन आयोग. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. पहिला प्रश्न आहे नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली. उत्तर आहे चूक. नियोजन आयोगाची निर्मिती ही सरकारला सल्ला देण्यासाठी आणि पुढचे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी झालेली आहे. त्यामुळे कृषी विषयक सल्ला देण्याचं काम नियोजन आयोग करत नाही, तर सगळ्या क्षेत्रामध्ये सल्ला देण्याचं काम हे नियोजन आयोगाकडून केलं जातं. आणि पुढचा चुकी बरोबर मधला प्रश्न आहे तो म्हणजे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क आणि संरक्षणासाठी करण्यात आलेली आहे. तर उत्तर आहे बरोबर. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही महिलांचा त्यांना संरक्षण मिळावं, बालकांना संरक्षण मिळावं, त्यांना सक्षमीकरण व्हावं यासाठी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण 3ऱ्या प्रकरणाचे जे प्रश्न उत्तर आहे ते पाहिले. आता आपण 4थ्या प्रकरणाकडे वळणार आहोत. 4थ्या प्रकरणामध्ये जे धड्याखालील प्रश्न आहे त्याच्यामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पर्याय तिथंच दिलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे विविधतेत एकता हे महत्वपूर्ण भारतीय मूल्य याच्याशी निगडित आहे. पर्याय आहे पंचायत राज, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्र ही संकल्पना किंवा मेल्टिंग पॉट ही संकल्पना. आता विविधतेत एकता ही राष्ट्रीय एकात्मतेशी अशी भारताशी ही निगडित अशी समस्या आहे. भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेशी जोडलेली, म्हणजे उत्तर आहे राष्ट्रीय एकात्मता. दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे चारू मुजुमदार यांच्याशी निगडित आहेत. आता कुठल्या संघटनेशी निगडित आहेत चारू मुजुमदार? त्यांनी पर्याय दिलेले आहे JKLF, नक्षलवादी चळवळ, हिजबुल मुजाहिदीन आणि आसाम तेल कोंडी. तर चारू मुजुमदार हे नक्षलवादी चळवळीशी जोडले गेलेले आहेत, म्हणजे उत्तर आहे नक्षलवादी चळवळ. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
तिथं 3 जोड्या दिलेल्या आहे. पहिली जोडी आहे जवाहरलाल नेहरू डिस्कव्हरी ऑफ इंडिया. दुसरी आहे तमिळ लोकांच्या हक्कासाठी लढा लिट्टे. आणि तिसरं आहे राष्ट्रीय एकात्मता परिषद कलम 370. आता जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया पुस्तक लिहिलेलं आहे, ते उत्तर त्या ठिकाणी येत नाही, चुकीचं नाही येते. तमिळ लोकांच्या हक्कासाठी लिट्टे ही संघटना लढते, म्हणजे ते सुद्धा उत्तर चुकीचं नाहीये. परंतु राष्ट्रीय एकात्मता परिषद आणि कलम 370 हे दोन्ही वेगवेगळे आहे, ते कुठेही एकमेकाला मॅच होत नाही. म्हणून चुकीची जोडी कोणती आहे? तिसरी, राष्ट्रीय एकात्मता परिषद आणि कलम 370. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे गटात न बसणारा शब्द ओळखा. आता हा गटात न बसणारा शब्द, इथं खाली 4 शब्द दिलेले आहेत, त्यातला एक शब्द हा विसंगत असतो. उत्तर इथं बघा, पहिला आहे दहशतवाद, नक्सलवाद, राष्ट्रवाद आणि उग्रवाद. आता दहशतवाद, नक्षलवाद, उग्रवाद हे सगळे भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असणारे घटक आहेत. तर राष्ट्रवाद हा पोषक असणारा घटक आहे. म्हणजे गटात कुठला शब्द बसत नाही, तर राष्ट्रवाद हा शब्द या गटामध्ये बसत नाही. पुढचा पर्याय दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. प्रश्न आहे समाजात भीती, घबराट, धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर, याला काय म्हणतात? दहशतवाद. समर्पक संकल्पना काय आहे? दहशतवाद. म्हणजे समाजामध्ये भीती निर्माण करण्यासाठी वापरलेला वापर ज्याचा केला जातो त्याला दहशतवाद असं म्हणतात. म्हणजे एकाला मारा आणि हजारोंना भयभीत करा, ही जी दहशतवादाची कृती आहे ही समर्पक संकल्पना आहे. दुसरा प्रश्न आहे लोकांचा राज्याचा निर्णय प्रक्रियेत सहभाग. लोकांचा जास्तीत जास्त सहभाग याला लोकशाहीकरण असं म्हटलं जातं. म्हणजे उत्तर आहे लोकशाहीकरण. आता एक पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे संकल्पना चित्र पूर्ण करा. एक चित्र दिलेलं आहे तुम्हाला, मागच्या आपण याच्यामध्ये बघितलं, त्या चित्राला पूर्ण करायचं आहे. त्याचे जे मुद्दे आहेत ते आपण उर्वरित मुद्दे त्या ठिकाणी भरायचे आहेत. प्रश्न आहे राष्ट्रीय एकात्मतेची मूल्य. आता राष्ट्रीय एकात्मतेसाठी कुठले कुठले मूल्य आवश्यक आहेत? पहिलं आहे समान नागरिकत्व, दुसरं आहे विविधतेतील एकता, तिसरं आहे राष्ट्राप्रती निष्ठा, चौथं आहे भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना, चौथं आहे धर्मनिरपेक्षता, पाचवा आहे सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, आणि पुढचं उत्तर आहे ते म्हणजे समानता. अशा पद्धतीने हे संकल्पना चित्र या ठिकाणी पूर्ण होतं. राष्ट्रीय एकात्मतेची जी मूल्य आहेत ती या चौकोनामध्ये आपल्याला लिहायची आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. बरोबर आहे उत्तर, की राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी लोकशाहीमध्ये राष्ट्रीय एकात्मता ही जास्त निर्माण होते, म्हणून उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरले. उत्तर आहे बरोबर. ही जी राष्ट्रीय चळवळ आहे त्यांनी लोकांना जोडण्याचं काम केलं, एक राष्ट्र निर्माण करण्याचं काम केलं. भारतामध्ये विविधता असूनही भारताला स्वातंत्र्य मिळावं या उदात्त हेतूने सगळे लोक एकत्र आले, म्हणून राष्ट्रीय चळवळ ही भारताला राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरलेली आहे, तिचा उपयुक्त ठरलेली आहे. उत्तर आहे बरोबर. अशा पद्धतीने आपण या पुढील 2 प्रकरणांचा सुद्धा अभ्यास हा आपण केलेला आहे. पुढील व्हर्च्युअल लेक्चरला आपण प्रकरण 5व्याचा अभ्यास प्रत्यक्षामध्ये आपण सुरू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, आपण घरी राहा, सुरक्षित राहा, आपल्या घरच्यांची काळजी घ्या, आपली काळजी घ्या, अभ्यास करत राहा. धन्यवाद.